तुम्ही म्हणताल एवढं मोठं पातेलं कशासाठी? थांबा सांगते. तर सगळ्यात अगोदर मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर या पातेल्यामध्ये मी करणार आहे व्हेज बिर्याणी. तर पातेलं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं, त्यात पाणी ठेवलं, खडा मसाले टाकले आणि नंतर आपण हे छान असे निवडून घेतलेले तांदूळ देखील आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आपल्याला हा तांदूळ 70% शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ टाकले की लगेच मीठ देखील टाकून घ्यायचं आणि छान उकळी येऊन आपण हे 70% तांदूळ शिजेपर्यंत तसंच ठेवायचं. तोपर्यंत इकडे सगळं साहित्य चिरून घेतलं आणि एक 10 ते 15 मिनिटामध्ये आपला हा तांदूळ छान असं शिजलेला आहे. तर इथे पाहू शकतात की सगळं साहित्य आपण इथं चिरून घेतलेलं आहे. ते सगळं एकत्र जमवलं. बिर्याणी मसाला इथे देखील काढून घेतला आहे. पातेल्यामध्ये तेल टाकून हे सगळं साहित्य छान असं परतवून घेणार आहे. तर लगेचच आपण याच्यामध्ये हा शिजवलेला तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा. आपण कसलाही लेयर देणार नाही आणि सगळं असं एकत्र हलवून घ्यायचं. तर खूप छान असे आपली ही टेस्टी बिर्याणी या पद्धतीमध्ये तयार होती. लेयर दिला की आपण एकाच ठिकाणी साहित्य राहतं ते सगळं तांदळाला लागत नाही. त्याच्यामुळे मी लेयर न देता असं मिक्स असा करूनच व्हेज बिर्याणी बनवते. तर खूप छान अशी टेस्टी आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. चला व्हिडिओला